नागपूर विभागातील 6ही जिल्ह्यात सरासरीपेक्षा सरप्लस पाऊस झाला आहे। महिन्यातील सरासरी 20 दिवस पाऊस नोंदवला गेला, ज्यातील 8 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली। सरासरीच्या तुलनेत 120% अधिक पाऊस नागपूर विभागातील जिल्ह्यात झालेला आहे। भंडारा जिल्ह्यात परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने 766 गावांपैकी 752 गावातील जलस्रोतांची तपासणी केली असून 26 गावातील जलस्रोत दूषित, रासायनिकदृष्ट्या अपायकारक किंवा जीवाणूयुक्त असल्याचे निष्पन्न झाले। जिल्ह्यातील 44 पेक्षा तसेच जास्त जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले आहे। या दूषित पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, हेपॅटायटिस, टायफॉइड यासारखे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जालनामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर बस सुरक्षा व दक्षता पथकाचे लोकेशनचे आदान-प्रदान करणे आणि तिकिटात हेराफेरी करून महामंडळाला चुना लावणाऱ्या जालना व छत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल 68 वाहकांवर विभाग नियंत्रकांनी कारवाई केली आहे। फसवेगिरीत सापडलेल्या त्या वाहकांना शिक्षा म्हणून जालन्यापासून 200 किलोमीटर दूर असणाऱ्या विभागात आता बदली केली जात आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर पाऊल ठेवलं। राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाणे हे आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। राज ठाकरे सकाळी कुणालाही कल्पना नसताना अचानक आपल्या घरातून बाहेर पडले आणि मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले। राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांमध्ये मोजके प्रसंग वगळता मातोश्रीवर आले नव्हते, त्यामुळे राज ठाकरे हे मातोश्रीवर येणे हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे। उद्धव ठाकरे यांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। यात राजकीय दृष्टिकोन का पाहता आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत। वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं यात राजकारण पाहणं योग्य नाही असे फडणवीस म्हणाले। युबीटी शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागोल, माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी नाशिकमध्ये भाजप प्रवेश पार पडला। यावेळी दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बागोल, राजवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्यानं विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। पवन कल्याण आणि बाबू देओल यांचा 24 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या हरिहर वीरमल्लू या सिनेमाबाबत सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती आणि त्याचा परिणाम हे ओपनिंगच्या दिवशी पाहायला मिळाला। मात्र आठवड्याच्या शेवटी सुद्धा सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे। सुमारे 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाला हिंदी प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही। यामागचं कारण म्हणजे प्रेक्षकांकडे आधीच ब्लॉकबस्टर सैरा आणि मार्वल सुपर हिरो फिल्म द फॅन्टास्टिक फोर फर्स्ट स्टेप्स हे पर्याय होते। बॉबी देओल यांची उपस्थिती असूनही प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर थिएटरमध्ये फिरकले नाहीत। यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्स हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक। त्याच्या शेवटच्या 5 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे। आता वॉर 2 या स्पाय युनिव्हर्सला पुढे नेण्यासाठी आलाय, ज्यामध्ये ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सारखे सुपरस्टार्स आहेत। सध्याच्या काळात OTT प्लॅटफॉर्मचा आहे, प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि वेगळे मिळालं तरच ते थिएटरमध्ये किंवा OTTसाठी भेट देतात। त्यामुळे दिग्दर्शकांसमोरही नवीन काहीतरी सादर करण्याचं मोठं आव्हान असतं। महाअवतार नरसिंह ही एक ॲनिमेटेड फिल्म आहे, ज्यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे परमभक्त प्रल्हाद यांची कथा दाखवण्यात आली आहे। ही कथा ज्या भव्यतेने सादर केली गेली आहे ती खरंच अद्वितीय आहे। या चित्रपटाचे निर्माते म्हणतात की ते अशाच पौराणिक कथा प्रेक्षकांसाठी बनवत राहणार आहेत। महाअवतार युनिव्हर्समधील ही पहिली फिल्म असून ज्या भव्य पद्धतीने तयार करण्यात आली आहे त्यावरून हे युनिव्हर्स निश्चितच जबरदस्त ठरेल असं वाटतं। फक्त प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन ही भन्नाट फिल्म पाहणं गरजेचं आहे।